नमस्कार मंडळी. तर आजच्या भागामध्ये आपण नृसिंह जयंती निमित्त माहिती जाणून घेणार आहोत. तर मंडळी, पृथ्वीच्या निर्मितीनंतर सर्वप्रथम जलचरांची उत्पत्ती झाली. मत्स्य अवतार हे त्याचेच एक प्रतीक आहे. पाणी आणि भूमी यांचे महत्त्व समान आहे हे समजावून सांगण्यासाठी दोन्हीही ठिकाणी विहार करणारा कच्छावतार झाला. ओल्या जमिनीतून उत्पादन होऊन आर्थिक विकास होतो याचे वराह अवतार हे एक उत्तम उदाहरण आहे. प्राणी आणि मनुष्य हे गुण्यागोविंदाने नांदले तरच पर्यावरणाचे संतुलन राहील. चौथ्या अवतारामध्ये श्री विष्णूने सिंहाचे मस्तक म्हणजेच साहस आणि माणसाचे धड म्हणजे विवेक यांचा संयोग करून नृसिंह अवतार हा घेतला. विवेक आणि साहस एकत्र नांदले तर हिरण्यकश्यपूसारखा दहशतवाद हा नाहीसा करून प्रल्हाद रूपी आनंदाचे साम्राज्य निर्माण करता येईल हा संदेश या अवतारातून दिलेला आहे. शरीर जरी लहान असले तरीही आत्मविश्वास मोठा असावा म्हणजे बळीसारख्या अहंकारावर मात करून लक्ष्मी संपन्न होता येते हे तत्व वामन अवतारामधून प्रगट होते. क्षत्रियत्व आणि ब्रह्मतेज एकत्र नांदले तर राज्यसत्ता समाजाला अनुकूल होते हा संदेश परशुरामांच्या अवतारातून मिळतो. श्रीरामांचा शुद्धाचार, श्रीकृष्णाचे धर्मरक्षण व गीताज्ञान आणि बुद्धांची शांती अहिंसा या तत्वातून सामाजिक उन्नती होते. अर्थात जेव्हा उन्मत्त लोकांची संख्या वाढते तेव्हा सर्वांना शासन करणारा कल्की अवतारही सज्जन लोकांच्या हितासाठी आवश्यक आहे असा उत्क्रांती विकासवाद हा 10 अवतारांमध्ये दिसतो. वाईटातून वाईटच निर्माण होते हा सामान्यांचा समज भगवंताने सहज बदलून वाईटातून चांगलेही निर्माण होऊ शकते हे प्रल्हादाच्या रूपाने संपूर्ण विश्वाला दाखवून दिले. कोळशातून हिरा, चिखलामधून कमळ तसेच हिरण्यकश्यपूच्या उदरी प्रल्हादाचा जन्म झाला. प्र म्हणजे प्रवृत्त करणे आणि ल्हाद म्हणजे आनंद. जो आनंदाच्या प्राप्तीसाठी प्रवृत्त करतो तो प्रल्हाद होय. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनक, सनंदन, सनातन आणि सनद हे भगवान श्री विष्णूस भेटावयास वैकुंठास गेले. वैकुंठाचे द्वारपाल जय आणि विजय यांनी त्यांचा अपमान केला तेव्हा त्यांना तुम्ही 3 जन्म राक्षस व्हाल असा श्राप दिला. पण त्यांनी विनंती केल्यानंतर विरोधी भक्ती करून पुनश्च तुम्ही वैकुंठाला याल असा उशाप देखील त्यांना मिळाला. जय आणि विजय यांनी हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष या नावाने कश्यप आणि दिती यांच्या उदरी पहिला जन्म घेतला. भगवान श्री विष्णूने वराह अवतार घेऊन हिरण्याक्षाचा तर भगवान नृसिंहाने हिरण्यकश्यपूचा वध केला. यानंतर विश्राव्य आणि कैकसी यांच्या उदरी रावण आणि कुंभकर्ण या नावाने दुसरा जन्म घेऊन भगवान श्रीरामांच्या हातून मरण स्वीकारले. तर चेदी नरेश, शिशुपाल आणि दंतवक्र म्हणजेच कंस या नावाने तिसरा जन्म घेतलेला जय आणि विजयाचा भगवान श्रीकृष्णाने वध केला तेव्हा ते सनत कुमारांनी दिलेल्या श्रापामधून मुक्त झाले. तर मंडळी, ज्याचा सुवर्णासारखा डोळा असतो तो हिरण्याक्ष होय. हिरण्याक्षाने पृथ्वीला आपले गुलाम केल्यामुळे भगवान श्रीकृष्णाने वराह अवतार घेऊन त्याचा वध केला होता. याचा संताप हिरण्यकश्यपूला होता. त्याने विष्णूची पूजा करणाऱ्यांना शिक्षा देण्यास त्यामुळे प्रारंभ केला होता. विष्णूचा बदला घेण्यासाठी तो मंदराचल पर्वतावर तपश्चर्येला गेला आणि तेव्हा इंद्राने त्यांचा निर्वंश करण्याचे ठरवून त्याची गर्भवती पत्नी कयाधूला तिथून पळवले. नारदाने इंद्राला थांबवून असुर आणि सूर यांच्यामध्ये वैचारिक अंतर असले पाहिजे असे सांगून कयाधूला आपल्या आश्रमामध्ये नेले आणि आश्रमामध्ये नारद हे नित्य प्रवचन देत असत. हे प्रवचन प्रल्हादाने गर्भात असताना श्रवण केल्यामुळे तो भगवंताचा अनन्य भक्त झाला. आपला मुलगा सज्जन व्हावा असे वाटत असेल तर पत्नीने गर्भवती असताना सात्विक आचार विचार ठेवावेत आणि पतीने निर्व्यसनी राहून घरातील वातावरण हे आनंदी ठेवावे, कारण गर्भामध्ये असताना सुद्धा बाळावरती सुसंस्कार हे होत असतात. प्रल्हादाच्या इतिहासावरून हे तर सिद्धच होते. हिरण्यकश्यपूने कठोर तप करून ब्रह्मदेवांकडून मला सजीव किंवा निर्जीव
माणूस वा पशु, आकाश किंवा भूमीवर, घरात वा बाहेर, दिवसा वा रात्री, तसेच युद्धात सुद्धा मरण नको हा वर मिळवला. ब्रह्मदेवाकडून वरप्राप्ती झालेला हिरण्यकश्यपू आपल्या राजधानीत म्हणजेच मुल्तान या ठिकाणी त्याची राजधानी होती. तिथे आल्यानंतर नारदांनी त्याची पत्नी आणि मुलगा त्याच्या स्वाधीन केले. आपल्या पत्नी आणि मुलाला नारदांनी वाचवले म्हणून हिरण्यकश्यपू हा नारदांचा भक्त झाला. त्याला सरहाद, अनुराध, राध आणि प्रल्हाद ही 4 मुले आणि सिंहिका ही एक मुलगी होती. हिरण्यकश्यपूने श्री विष्णूची भक्ती करतो म्हणून पुत्र प्रल्हादाचा खूप छळ केला. त्याने प्रल्हादाला उकळत्या तेलाच्या कढईत टाकले, पर्वत कड्यावरून फेकून दिले, तर चितेवर बसून कधी जाळून टाकण्याचा सुद्धा त्रास दिला. परंतु प्रत्येक वेळी भगवान श्री विष्णूंनी त्याला वाचवले. शेवटी हिरण्यकश्यपूने कंटाळून त्याला एके दिवशी विचारले, तुझा नारायण कुठे आहे? तेव्हा प्रल्हादाने माझा नारायण हा सर्वत्र आहे असे सांगितले. संतापलेल्या हिरण्यकश्यपूने मंडपातील एका लाकडी खांबावर लत्ता प्रहार केला. खांब मोडला आणि त्यातून सिंहाचे शरीर आणि माणसाचे धड असलेले भगवान नृसिंह प्रकट झाले. आणि तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवाने दिलेल्या सर्व अटी ह्या पूर्ण करून सूर्यास्ताच्या वेळी दारात बसून मांडीवर घेऊन नखाने पोट फाडून हिरण्यकश्यपूचा वध केला. दुष्ट शक्तीच्या अंताबरोबरच सद्भक्तीचा सुद्धा विजय झाला. ह्या स्मृती प्रित्यर्थ वैशाख शुद्ध चतुर्दशीला सूर्यास्ताच्या वेळी नृसिंह जयंतीचा उत्सव हा साजरा करतात. तर मंडळी, हिरण्यकश्यपूला संसाराचा अर्थ हा कधीच कळला नाही. पतिव्रता पत्नी आणि देवभक्त प्रल्हाद या दोघांची उंची त्याला कधीच कळली नाही. आपल्या कुटुंबातील व्यक्तींची सात्विक उंची समजून घेऊन संसार सुखाचा आनंद लुटला पाहिजे हे तत्व आपण नृसिंह जयंतीतून आत्मसात केले पाहिजे. तसेच अविचारी, उन्मत्त, अविवेकी हिरण्यकश्यपू सारख्या दानवाचा अंत कसा होतो हे भक्त प्रल्हादाची कथा वाचल्यावर आपल्या लक्षात येते. निर्मळ भक्ती, अखंड नामस्मरण मनुष्याला अनमोल नरदेहाचे महत्व काय आहे हे सांगते. तर मंडळी, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लोभ असावा. धन्यवाद. जय श्रीहरी.